Welcome students in 12th video of chapter 2 real number math paper first of class 9th. First point is rationalization of surds म्हणजे करणीचं परिमेयकरण. आता करणीचं परिमेयकरण म्हणजे नेमकं काय तर if the product of the two surd is a rational number then each is known as the rationalizing factor of each other. For example, root 2 is a surd multiplied by root 2, then the product is the order of the surds are equal, then we have to only multiply the radicand. 2 into 2 is equal to root 4 is equal to 2. That means if the product of two surds is a rational number, जर दिलेल्या दोन करणीचा गुणाकार हा जर परिमेय संख्या जर येत असेल तर अशा करणींना परस्पराच्या परिमेयकरण असे म्हणतात. नाउ if the product of definition, if the product of two surds is a rational number each surd is called a rationalizing factor of the other surd. Example, find the rationalizing factor of root 2. आता म्हणजे आपल्या या ठिकाणी वर्गमुळात 2चं आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर शोधायचं आहे. आता असे फॅक्टर शोधायचे की जेव्हा रूट 2ला दुसऱ्या एखाद्या करणीनं गुणल्यानंतर आलेला गुणाकार हा परिमेय संख्या पाहिजे. रूट 2 मल्टिप्लाइड बाय रूट 2 इज इक्वल टू रूट 4. ऑर्डर सारखी आहे, करणीत संख्येचा गुणाकार केला रूट 2 इज इक्वल टू 2. म्हणजे रूट 2ने जेव्हा आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 2 ही परिमेय संख्या मिळाली. नंतर रूट 2 मल्टिप्लाइड बाय रूट 8 इज इक्वल टू 2 × 8 16 इज इक्वल टू 4. म्हणजे या ठिकाणी जेव्हा तुम्ही रूट 2ला रूट 8ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 4 ही परिमेय संख्या मिळाली. दॅट मीन्स रूट 8 इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 2. Again, root 2 multiplied by root 50 is equal to root 100 is equal to root 100 means 10. When we multiplied by root 2 by root 50, then we get root 10. Only we get 10 is a rational number. जेव्हा आपण रूट वर्गमुळात 2ला वर्गमुळात 50 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला वर्गमुळात 100 मिळतं. वर्गमुळात 100 मिळालं की त्याचं वर्गमूळ आहे 10 ही परिमेय संख्या आहे. याच पद्धतीनं देअरफॉर रूट 2, रूट 8, रूट 50 etc are the rationalizing factors of root 2.
तर एक लक्षात ठेवायचं या ठिकाणी की जेव्हा एखाद्या परिमेय संख्येचे आपण रॅशनलायझिंग फॅक्टर शोधतोय तर ते युनिक नसतात, ती एकमेव नसतात. आता याच ठिकाणी पाहिलं √2चे आपल्या रॅशनलायझिंग फॅक्टर √2, √8, √50 टिंब या पद्धतीनं आपल्याला मिळत जातात. म्हणजे कोणत्याही एखाद्या करणीचे जर परिमेयकरण संख्या जर शोधायची असेल तर ती अनंत असतात, एकमेव नसते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता या दुसरा एक प्रश्न येतोय रॅशनल एक्झाम्पल नंबर 2 rationalize the denominator 1/√5. तर या ठिकाणी 1/√5चं आपल्याला छेदाचं परिमेयकरण करायचं आहे. 1/√5 ही दिलेली संख्या आहे. तर या संख्येचं आपल्याला रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचं परिमेयकरण करायचं. छेदाचं परिमेयकरण करायचं म्हणजे छेदामध्ये करणी ठेवायची नसते. या ठिकाणी आता आपल्याला व्हेन वी रॅशनलाइज द डिनॉमिनेटर वी हॅव टू मल्टिप्लाय द डिनॉमिनेटर बाय इट्स रॅशनलायझिंग फॅक्टर. आता देअर इज इन्फिनाइटली मेनी रॅशनलायझिंग फॅक्टर्स, सो वी हॅव टू टेक एनी वन फ्रॉम दिस. 1/√5 multiplied by √5 अंशाला आणि छेदाला √5 मल्टिप्लाय करायचं. √5 मल्टिप्लाय केलं की यांचा प्रोडक्ट रॅशनल नंबर येतोय. म्हणून या ठिकाणी 1 मल्टिप्लायड बाय √5 बाय ऑर्डर सारखी आहे, करणी संख्येचा गुणाकार करतो. √5 into √5 इज इक्वल टू 1 √5 मीन्स √5 बाय √25 is equal to √5 by √5 means 5. In this way we can rationalize the denominators. Next, practice set. Practice set 2.3. Example number 1. State the order of the surds given below. Number 1 2√7. Number 2 5 rational number √12 3 4 order √10. Number 4 √39. Number 5 3√18. We have to give here 5 surds and we have to find the order of the surds. One, 2, 3, 4, lastly 5 surds and order. First surd is 2√7, 5√12, 4√10, √39 आणि 3√18.
Given sir 1, 2, 3, 4, 5 examples we have to gain here. Now we have to identify the given surd which is the order. Now 2 root 7, here order of the surd is 2. Here 5 is a rational number, there is nothing means 2. Order is 4, there is nothing means 2. Here order 3. In this way we can find the order of the given surds. Example number 2. State which of the following are surds. Full stop. Justify. Example number 1. 3 root 51. 3 root 51. Here we have to identify the given surd is a surd or not a surd. आता here we see that 51 is not a cube of any number. That means 3 root 5 is irrational. 51 ही संख्या कोणत्याही संख्येचा घन नाही आहे, म्हणजेच 3 वर्गमुळात 51 ही अपरिमेय संख्या आहे. Therefore here 3 root 51 is an irrational number. Therefore 3 root 51 is a surd. म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. 3 वर्गमुळात 51 ही अपरिमेय संख्या आहे, कारण 51 ही कोणत्याही संख्येचा घन नाहीये, म्हणून ही 3 रूट 51 ही अपरिमेय संख्या येते. जर ही अपरिमेय संख्या असेल ती सर्ड असते. नंबर 2. 4 रूट 16. 4 रूट 16 is equal to 16 is a fourth root of 2. म्हणजे या ठिकाणी 2 चा चौथा घात हा 16 आहे, म्हणजे 4 रूट 16 is 2 is a rational number. Hence 4 root 16 is not a surd. आता या उदाहरणामध्ये 4 वर्गमूळ 16 हा 2 चा चौथा घात आहे, म्हणून या ठिकाणी ही रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या येते. 4 वर्गमूळ 16 बरोबर 2 म्हणजे 2 ही परिमेय संख्या येते, म्हणून 4 वर्गमूळात 16 ही सर्ड नाहीये. एक्झाम्पल नंबर 3. 3 रूट 81. नंबर 3 रूट 81. 3 रूट 81. आता 3 रूट 81. आता जर आपण 81 हा कोणत्या संख्येचा घन आहे चेक केला तर 1 चा घन 1, 2 चा 8, 3 चा 27 आहे, 4 चा 64 आहे, 5 चा 125 म्हणजे 81 ही कोणत्याही संख्येचा घन नाही आहे, म्हणून 3 रूट 81 इज ॲन इरॅशनल नंबर. जर 3 रूट 81 is a irrational number, therefore 3 रूट 81 is a surd. ही irrational number असेल तर ती करणी असते. नंबर 4. रूट 256. आता रूट 256 इज इक्वल टू 16. आता या ठिकाणी पाहिलं तर 256 हा 16चा वर्ग आहे आणि इट इज अ रॅशनल नंबर. Therefore जर रॅशनल नंबर असेल therefore रूट 256 is not a surd.
जर ती रॅशनल नंबर परिमेय संख्या असेल तर ती करणी नसते. एक्झाम्पल नंबर 5, 3√64. आता 3√54 64. तर आता 64 हा कोणत्या संख्येचा घन आहे का पाहायचा. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 4 चौक 16, 16 चौक 64. म्हणजे 3√64 इज इक्वल टू 4. म्हणजे 64 ही 4 चा घन आहे आणि 4 इज अ रॅशनल नंबर. 4 is a rational number. If the given surd is a rational number, then 3√64 is not a surd. जर दिलेल्या संख्येचं परिमेय संख्या येत असेल तर ती करणी नसते. नेक्स्ट नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6, √22/7. √22/7 is an irrational number. If the given is irrational number, then √22/7 is a surd. तर जेव्हा तुम्ही सर्ड आहे का नाही ओळखायचं असेल तर दिलेली संख्या परिमेय आहे का अपरिमेय संख्या आहे अगोदर ठरवायचं. इफ द गिवन नंबर इज इरॅशनल नंबर देन इट इज अ सर्ड. इफ द गिवन नंबर इज रॅशनल नंबर देन इट इज नॉट अ सर्ड. दिलेली संख्या पाहिजे, त्या संख्येचे जर परिमेय संख्या येत असेल तर ती करणी नसते. जर अपरिमेय संख्या येत असेल तर ती करणी असते. हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3, classify the given. Classify the given pairs of surds into like surds and unlike surds. खाली करणीच्या जोड्या दिलेल्या आहेत तर तिथून आपल्याला दिलेल्या करण्या हे स्वरूप करण्या सजातीय करण्या आहेत का नाही हे ठरवायचं आहे. एक्झाम्पल नंबर 1, √52, 5√13 या दोन करणी आपल्याला दिलेले आहेत. आता या दोन करण्याचे जर आपल्याला लाईक सर्ड आहे का नाही हे ठरवायचं असेल तर आपल्याला दिलेली करण्या अगोदर संक्षिप्त रूपामध्ये याची मांडणी करावी लागेल. परत मग तिथं दोन कंडिशन लक्षात ठेवायचे आहेत. नंबर 1, इफ द ऑर्डर ऑफ द सर्ड्स इज इक्वल अँड द रॅडिकंट्स आर ऑल्सो इक्वल देन द गिवन 2 सर्ड्स आर लाईक सर्ड. लाईक सर्ड ठरवायचं असेल, सजातीय करणी ठरवायचं असेल तर दिलेल्या करणीचं संक्षिप्त रूप अगोदर द्यायचं. संक्षिप्त रूप दिल्यानंतर पाहायचं की दिलेल्या दोन्ही करणीचा कोटी समान आहे का, त्याचबरोबर त्या कर्निष्ठ संख्या समान आहेत का. जर कोटी सारखा असेल आणि कर्निष्ठ संख्या जर सारख्या असतील तर त्या करण्या सजातीय करण्या असतात. आता या ठिकाणी 52 चा आपल्याला संक्षिप्त रूपामध्ये मांडू. त्याला इज इक्वल टू 13 जा 4 52 13 चौक 52 म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 13 इज इक्वल टू 52 चे दोन फॅक्टर पाडायचे. असे दोन फॅक्टर पाडायचे की त्यातला एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे म्हणून तो अवयव पडले आपण 13 चौक 52. आता 2चं वर्गमूळ 4चं वर्गमूळ निघतं 2 म्हणून 2√13. आता या ठिकाणी पाहिलं आपण 52चं 2√13 आणि 5√13. आता या ठिकाणी रॅशनल नंबरला पाहायचं नाही,
ह्या दोघाला पाहायचं आणि फक्त पाहायचं ऑर्डर ऑफ द सर्ट्स आर इक्वल 2 2 अँड द रॅडिकंट्स 13 13 आर इक्वल. सो 2 रूट 13 5 रूट 13 इज अ लाईक सर्ड. लाईक सर्ड. देअरफॉर 2 रूट 13 5 रूट 13 लाईक सर्ड असेल तर रूट 52 अँड 5 रूट 13 आर लाईक सर्ड्स. आर लाईक सर्ड्स. एक्झाम्पल नंबर 2. रूट 68 comma 5 रूट 3. 5 रूट 3. आता हे 5 रूट 3 संक्षिप्त रूपामध्ये आहे. आता रूट 68 संक्षिप्त रूपात लिहूत, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू रूट 68. आता हे करत असताना 68चे प्राईम फॅक्टर पाठवू. 2 इवन नंबर डिव्हिजिबल बाय 2 3 4 इवन नंबर डिव्हिजिबल बाय 2 1 7. ह्यांचे फॅक्टर पडले 4 मल्टिप्लाइड बाय 17. 7 चौक 28 7 2 4 1 4 2 6 म्हणजे 68 फॅक्टर पडले. आता 2चं वर्गमूळ 4चं वर्गमूळ निघतं 2 रूट 17. आता इथं पाहिलं रूट 68चे फॅक्टर सिम्पलेस्ट फॉर्म आहे 2 रूट 17 आणि दुसरी करणे अँड 5 रूट 3. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑर्डर सारखी आहे. हिअर द ऑर्डर ऑफ द सर्ट्स आर इक्वल बट द रॅडिकंट 17 अँड 3 आर नॉट इक्वल. सो द गिवन सर्ट्स आर unlike सर्ट्स. Hence root 68 and 5 root 3 are unlike surds. आता अनलाईक सर्ड ठरवलं कसं, ऑर्डर सारखी होती परंतु कर्निष्ठ संख्या जर चेक केल्या आपण 17 आहे 17 आहे आणि कर्निष्ठ संख्या 3 आहे, भिन्न आहेत. ऑर्डर सारखी आहे परंतु कर्निष्ठ संख्या वेगळ्या आहेत. म्हणून या ठिकाणी दिलेल्या दोन्ही कर्णी ही समान सजातीय कर्णी नाही आहेत. एक्झाम्पल नंबर 3. 4 रूट 18 7 रूट 2. आता या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी याला आणखीन आपल्याला रूट 18 ला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिता येतं. म्हणून 4 रूट 18 इज इक्वल टू 4 रूट. आता 18 चे दोन फॅक्टर असे शोधायचे की एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 9 दोन्ही 18 9 जा 2 18 9 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 4 इंटू 9चं स्क्वेअर रूट 3 हे रूट 2 ला रूट 2 इज इक्वल टू 3 जा 4 12 रूट 2. 12 रूट 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 4 रूट 18. आता हे सिम्पलेस्ट 7 रूट 2 इज द सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. म्हणून आता तुलना करू आपण 12 रूट 2 अँड 7 रूट 2. Here the order of the surds are equal, that is 2, and the radicants are also equal, that is 2. So the given two surds are like surd. Therefore 12 root 2 and 7 root 2 are like surds. Hence 4 root 18 and 7 root 2 are like surds. Next example. Example number 4. 19 root 12
कॉमा 6√3. आता या दोन करणी आपल्याला दिलेल्या आहेत, 19√12 आणि 6√3 या दोन करणे. इथं जर पाहिलं तर 12चे परत फॅक्टर पडतात, मग ह्याला सिम्पलेस्ट फॉर्म करून घेऊ. सुरुवातीला आपण 19√12 इज इक्वल टू 19 आता 12चे 2 असे फॅक्टर शोधूत आपण की त्याचं एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 12 म्हटले की 6 दोन्ही 12. आता 6 दोन्ही 12 जर घेतला आपण, 6चंही वर्गमूळ निघत नाही, 2चंही निघत नाही. योग्य जोडी घ्यायचा प्रॉपर. 4 त्रिकम 12, 4 जा 3 12. मग 4चं वर्गमूळ निघतं 4 गुणिले 3, 4 इंटू 3. आता या ठिकाणी 19 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2, ह्याला बाहेर घ्यायचं आणि √3 ला असंच ठेवायचं. √3 इज इक्वल टू यांचा गुणाकार 19 जा 2 38 √3. आता 6√3 ऑलरेडी इन द सिम्पलेस्ट फॉर्म. नाउ कंपेअर दिस 38√3 अँड 6√3. आता यांचा रॅशनल नंबरचा विचार करायचा नाही, 38 आणि 6चा विचार करायचा नाही. हे फक्त आपल्याला ऑर्डर ऑफ द सर्ड. ऑर्डर ऑफ द सर्ड इज 2. या दोन्हीही करणीचा कोटी वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 कोटी सारखा आहे, रॅडिकंट सारखे आहेत, करणी संख्या सारखी आहे. सो 38√3 and 6√3 आर लाईक सर्ड्स. are like surds. Therefore 19√12 and 6√3 are like surds. Like surds. Number 5, 5√22, 7√33. आता 22चे अवयव पाडले तर 11 दोन्ही 22. 11चंही वर्गमूळ निघत नाही, 2चंही निघत नाही. इथं जर पाहिलं 33, 11 त्रिक 33, 11चंही निघत नाही, 3चंही निघत नाही. म्हणून या ठिकाणी 5√22 and 7√33. Here the order of the surds are equal, that is 2. दोन्हीही करणीचा कोटी 2 आहे, but the radicands are different. 22, 33. इथं कर्निष्ठ संख्या भिन्न आहेत. ऑर्डर जरी सारखे असेल तर कर्निष्ठ संख्या वेगळ्या आहेत. सो 5√22 and 7√33 are unlike surds. Last example number 6, 5√5, 7/75. आता 5√5 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. आता √75 आपण सिम्पलेस्ट फॉर्म देऊत, संक्षिप्त रूपात लिहूत आपण. √75 इज इक्वल टू, आता याचे 2 फॅक्टर असे शोधायचं की त्याचे एकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. 25 त्रिक 75 म्हणजे 25 जा 3 75. 25चं वर्गमूळ निघतं म्हणून 25 इंटू 3 इज इक्वल टू 25चं वर्गमूळ 5 आणि हे वर्गमुळात 3. नाव 5√3 and 5√5 and 5√3. आता या ठिकाणी इन द गिवन 2 सर्ड्स, ऑर्डर ऑफ द सर्ड्स आर इक्वल √2, दॅट इज 2. मग दिलेल्या दोन्हीही करणीचा कोटी 2 आहे, बट द रॅडिकंड्स आर डिफरंट. हिअर 5, हिअर 3. सो दीज 2 सर्ड्स आर unlike surds. Therefore 5√5 and √75 are unlike surds. थँक्यू स्टुडंट्स. आता उरलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूत.